नांदेड़ शहर में स्कूली छात्राओं की सुरक्षा को लेकर चिंता बढ़ने वाली घटना सामने आई है। श्रीनगर इलाके की एक स्कूल में 10 वर्षीय नाबालिग छात्रा के साथ कथित अत्याचार का आरोप उसी स्कूल के 50 वर्षीय मुख्याध्यापक पर लगा है। जानकारी के मुताबिक छात्रा के शोर मचाने के बाद घटना सामने आई। इसके बाद बच्ची के माता पिता ने भाग्यनगर पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। शिकायत के आधार पर पुलिस ने आरोपी मुख्याध्यापक के खिलाफ पॉक्सो कानून और एट्रोसिटी एक्ट के तहत मामला दर्ज किया है। पुलिस ने आरोपी मुख्याध्यापक को हिरासत में ले लिया है। पुलिस निरीक्षक संतोष तांबे ने मामले की पुष्टि करते हुए बताया कि घटना की आगे की जांच की जा रही है। पिछले 2 दिनों में नांदेड़ में स्कूली छात्राओं से जुड़ी ये दूसरी घटना सामने आई है, जिसके बाद बच्चों की सुरक्षा को लेकर प्रशासन और स्कूल प्रबंधन की भूमिका पर भी सवाल उठ रहे हैं। पुलिस मामले के सभी पहलुओं की जांच कर रही है। एक 10 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत तिच्या शाळेतील एक शिक्षक सोनवणे म्हणून त्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केलं आणि मुलीने तिच्या आईला ती माहिती दिली। त्यामुळे पीडितेचे नातेवाईक पोलीस ठाण्यात आले होते। त्यांच्या फिर्यादनुसार पोक्सो, BNS व ॲट्रॉसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर घटनेची माहिती माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब व DYSP साहेब यांना दिल्यानंतर त्यांच्या सूचनाप्रमाणे सदरचा आरोपी तात्काळ ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्या अटकेची प्रक्रिया चालू आहे आणि पुढील तपास हे SDPO श्रीगंजने साहेब करीत आहेत। सर, आरोपीचं नाव काय आहे आणि तो शिक्षक होता का मुख्याध्यापक होता? नेमका आरोप काय? तो मुख्याध्यापक आहे आणि रवी सोनवणे हे नाव आहे त्यांचं। नेमका आरोप काय? मुलीसोबत अल्पवयीन मुलगी आहे, तिच्यासोबत गैरवर्तन केलेलं आहे। कुठले गुन्हे दाखल झाले? त्याच्यासोबत BNSचे 74, 75 तसेच 351(2) व पोक्सोचे कलम 8, 10, 12 आणि त्यासोबत ॲट्रॉसिटीचं 3(2) दुसऱ्या कंसात FEA अशा कलमान्वये गुन्हा दाखल आहे। आरोपी ताब्यात आहे, अटकेची प्रक्रिया चालू आहे।